मी कराळे लासूर. माझ्या मिसेसला मी जवळपास 8-10 वर्ष दाखवतो. तिचे खूप मोठा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणजे असं, तिच्या डोळ्याला अजिबात पाणी येत नव्हतं. डोळे एकदम कोरडे होते. तिची पण ट्रीटमेंट चालू होती. कोरडेपणाची ट्रीटमेंट चालू असताना तिला एका डाव्यात मोतीबिंदू झाला. तर 1 महिन्यापूर्वी आम्ही ते मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. आज एकदम म्हणजे चष्म्याची गरज नाही. त्याला बारीक लांबचं दूरचं एकदम स्पष्ट दिसतं आणि ते बिगर चष्म्याचं. ते डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं मोतीबिंदू. त्याच्यामुळे हे सुशीला हॉस्पिटल, डॉक्टर संतोष अग्रवाल आणि हॉस्पिटल खूप छान आहे आणि स्टाफ पण खूप छान आहे. सर्व्हिस खूप छान आहे. अगदी म्हणजे व्यवस्थित खूप फरक पडला आम्हाला. त्यांना ड्रायनेस पण होता ना खूप? हो, ड्रायनेस तर 8-10 वर्षापासून होता. मग तुम्ही ट्रीटमेंट वगैरे कुठे केली होती का? तुमच्याकडेच केली ना. तर त्याच्या अगोदर कुठे केली होती का? त्याच्या अगोदर बरेच 1-2 ठिकाणी दाखवलं होतं, काही फरक नाही पडला. मग इथं सुशीला नेत्रालयाला आल्यानंतर तिथं एकदम म्हणजे कोरडेपणाचा फरक पडला आणि हे ऑपरेशन खूप सक्सेस झालं. तर तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार? 10 पैकी आता 10च द्यायला तरी चालतील. म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं सगळंच काम. आणि बाकी पेशंट्स जे लोक त्रस्त असतात, थोडं संभ्रमान असतात, कुठे ट्रीटमेंट घ्यावी, कुठे ऑपरेशन करावं, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? मी बरेच लोकांना सांगितलं, मोतीबिंदू तुम्ही घाबरायचं कारण नाही. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. 15 मिनिटाचं ऑपरेशन आहे. संध्याकाळी घरी यायचं, त्रास काहीच नाही. 15 दिवस काळजी घेतली म्हणजे आयुष्यभर ताण नाही, असं बरेच लोकांना सांगितलं आणि चांगलं आहे. ओके, थँक्यू सो मच.